घ्या म्हणा. आता असा विषय. बरं तिला शाळा टाकायचं की नाही मी ते काम केलेलं आहे ना अजून करीन मी. तर नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ येत नाही कंटिन्यू. काय बोलायचं तर बोला आता. काय काही कारणच नाही आमच्याकडं. कारण विषय काय होतं, रोज 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 काय कॉन्टेंट द्यायचं त्याचा एक आम्हाला प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. आई म्हणते मी रोज काय बोलू, वैष्णवी म्हणते मी रोज काय बोलू, आजी म्हणते मी रोज काय बोलू. हे आमचा सगळ्यांचा असा प्रॉब्लेम आहे. आणि सानूला सांगायचं काम नाही, ती बडबड बडबड करतच राहते. पण आता काय होईल माहिती आहे का, शाळेत टाकायचं होतं तिला, पण एक प्रॉब्लेम झाला शाळेत टाकायला. की आहे गावाजवळ एक शाळा, तिथं टाकायचा प्लॅन होता. पण पहिल्या दिवशी रडत होती, पण गेली होती. म्हणजे थोडा वेळ बसलो मी तिला घेऊन. पण नंतर काय झालं माहिती आहे तिचा विषय, आई पण म्हणे की तिची फीज जास्त झाली. काय म्हणते? फी जास्त झाली, 3च वर्षाची, आणखी काही समजतच नाही म्हणून नाही टाकत. आई 2-2 वर्ष लेकराला टाकेल्या. पण इथं काय ते काही एवढं शिकवणार नाही की पोरगी नुसती बडबड करा जाईल आणि ह्या जाईल. आईचं म्हणणं असं आहे, आईचं म्हणणं आहे की 18,000 फी जास्त झाली असं म्हणणं आहे. पण सरांना बोलतोय मी त्या कमी जास्त केली तर आपण टाकू तिला, जाऊ देऊ थोडे दिवस शाळेत. कारण काय आहे माहिती आहे का, आपलं एक प्लॅन आहे की तिला ABCDचं ठीक आहे ते थोडंफार आलं तरी चालेल. तिला घरी येतं आहे थोडं, आई शिकवती, वैष्णवी शिकवती ना, थोडंफार येतं आहे. पण तिनं बडबड करायला पाहिजे, याच्यासाठीच आपल्याला तिला शाळेत टाकायचं आहे. लक्षात बसतं तिच्या. आजी काय म्हणणं आहे तुमचं? जाऊ देवा का शाळेत तिला? 18,000 रुपये लागते. किती घेतो तो? किती द्या सांग? हा? तर हे बघा, आमच्या आजीकडे 20,000 रुपये, त्यातले 18,000 म्हणजे तुम्हाला 2,000 रुपये राहतील. मग शाळा टाकायचं कर मग का तुम्हाला ती 3 वाजूस तर येणार नाही घरी. एक नोट घेते माझ्याजवळ देते ती एकदा म्हणली माझ्याजवळ कधी दे. आई तो त्यांचे कमीत कमी असं 5,000 घेऊन टाक. सांगते मी विचारायला तर टाकलं 3 वाजूस तर येणार नाही शाळातून. त्या तिकडं आपल्या खदानीकडनं एक शाळा तिथं आहे. ती बस सांग का हा तेच ना, का जास्त सोबत बाहेर बसावं लागेल मग तुम्हाला. बसायला तयार आहे. असा विषय. आजी सोबत जायचं म्हणताय. बसन मी पण तुम्हाला सांगतो 2-3 दिवस शाळेत गेली ना, तिसऱ्या नाही तर 4थ्या दिवशी हे सगळे म्हणणार की तिला घरी आण. आजीला करमणार नाही. पण आता ते करमायचा विषय सोडून शाळेत टाकणं काम आहे आपलं. कारण काय आहे माहिती आहे का, तिची एक्स्ट्राची जी बडबड आहे ना ती जास्त वाढली आहे. रिकामे तुम्हाला जर तिचे बोलणं जर टाकलं ना तर सगळे हँग होतील, एवढं बोलते काय रे. आणि आई होती, आता आईच्या माहेराला गेली होती. म्हणजे आम्ही सगळेजण लग्नाला गेलो होतो. तर वैष्णवी आम्ही वापस आलो आणि आई थांबली द्यायची. धोंडा झाल्यावर काय थांबू म्हटलं, धोंड्याला बोलवलं नाही काही नाही. आता मावशी थांबली ना, दोघी बहिणी थांबलो. पोरगी पण एवढी अंगावर झालेली आईच्या. मला म्हणलं काय? घरी आल्यावर डायरेक्ट मला म्हणे की मला वापस नेऊन घाला आईकडं. मी नाही म्हणतो तुम्हाला की करून म्हणला तू थांबा. तू म्हणली ती कुठं देव मत असेल ना. तू कुठं म्हणलीच नाही जण थांबा म्हणलं नाही म्हणली. तुम्ही म्हणे थांबायचे नाही म्हणले बा तुम्हाला. तू तसं म्हणलीच नाही. बळत जाऊ दे आता काय आहे, थांबायचं नाही थांबायचं. जा आता रविवारी डबल. तर असा विषय. मी बाकीचा व्हिडिओ थोडा सानू आल्यावर मी व्हिडिओ बनवतो. पण डेली तुम्हाला अशी बडबड आणि असं बघायला जर आवडत असेल ना तर काही प्रॉब्लेम. आणि इकडं आजी आहे, तिकडं वैष्णवी. काय चालू आहे तुझं? काय करायचं? वैष्णवीचं चालू आहे स्वयंपाक. आणि काय काय करते आज? त्याला मुगडी वडा आवडत नाही. काय भाजी करते? वरण कालच खाल्लं. आजी काय करायची भाजी?
तुमच्यासाठी वडा बिडा करा. ही कुठे सानू कुठे कुठे गेली? तर चला ती आल्यावर मी बाकीचा व्हिडिओ घेत माहिती आहे का. हेच आता तुम्हाला डेली बघायला भेटणार आहे, त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा नाही आधी शिवाय द्या, कारण आम्ही व्हिडिओ डेली टाकत नाही, तुम्हाला असंच बोलतो आणि टाकत नाही. पण आता कंटिन्यू करण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. जे असेल ते टाकणार आहे मी तुम्हाला, जसं टाकता येईल तसं कंटिन्यू टाकणार आहे. हां उद्या शेतातच जाणे याला काम सुरू झाले, पाऊस पडला चांगला. हां आमच्या इकडं मस्त पाऊस पडला ना, आता उद्यापासून शेतातले कामं सुरू होणार आहे. तर चला, पण आता काय माहिती आहे का, मला रोज जालन्याला जावं लागतं, त्याच्यामुळे शेतातले घ्यायला कसं जमणार. मला नेऊन सोडा जाईल बाबा सकाळी. काय येत तुला हे नाही सकाळी नेऊन सोडलं की 11 वाजे लोक येत जायचं घरी यायचं. यावेळेस घरीच करायचं सगळं, यावेळेस घरीच करायचं आहे वावरातलं सगळं. सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. मी देईन पैसे काय ते कशाचे राहिला देशील तर दे सांग का पैसे. देईन 5-25,000. बरं, आमच्या आजीचा हिशोबातले पक्के पैसा म्हणलं की विषय वेगळाच आहे आमच्या आजीचा, त्याच्यामुळं घरीच कर पण. घरीच करायचं का. हा, घरीच कर, मी देईन. बरं, ट्रॅक्टरच्या आणि खुरपणीवाल्यांचे द्या सांगा का, खुरपायला घरीच खुरपायचं आपण आहे या तिघी जणी तुम्ही. मला नेलं तुम्ही खुरपायला आहे का? वाजल नका समजू. हां सोपं नाही आहे. बरं तुला काय प्रॉब्लेम आहे. हरभरे याचायला आले, हरभरे सोडून दिले आणि खडे याचायला लागले. ते जाऊ दे, ते दिसत नाही, ते डोळ्याचा प्रॉब्लेम. हा. आता खुरपायला याला झाडं तर दिसत झाडं नाही. दिसतील का त्याला? नाही दिसत नाही तर. दिसत नाही. पण तुला काय सोबत नाही जायचं एक वेळेस नेऊन बघू. हा तू नेऊन ठेव. फक्त तुम्हाला सांगतोय सगळ्यांना, यूट्यूबवर जेवढे व्हिडिओ बघणार आहे आमच्या फॅमिली त्यांना सांगतो की आम्हाला घाण कमेंट करू नका. आजीला कामाला लावायलो, काय लावायलो. आजी पैसे येतील मला. हां आजीला पूर्ण पैसे दिले जाईन आजीच्या कामाचे, नाही का. काकानं पाहिलं होतं तुम्हाला पैसे अर्धे. नाटी कोणाची. वा 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 वा. नाही आजी तुम्हाला पैसे कसे चालते माहिती आहे का. हा. तुम्ही ते कसे चालते रे. हां ते कानातलं थंडीचं नव्हतं का, काय? ते कानाला लावलं होतं तुमच्या थंडीत आणि ते वाजवलं होतं गाणं, ते मग नाही द्या. त्याचे आले होते. पहा तुम्हाला काय नाव आहे त्यांचं, कशासाठी? त्या करुणाताई आहे, ते करुणाताई आहे, त्यांनी तुमचा व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ आवडला होता म्हणून तुम्हाला नाटी पाठवली ती आजी त्यांनी. म्हणजे नाटी आलती ना, 9 नाटी आलती मला. हा आवडली होती. आवडली होती मला. मग तू वापरत का नाही ती. आणि ती आजच राहिली का? आहे ना, आत्ताच दिली, 2-4 महिने झाले असं. नाही नाही पेटीत आहे का. मग उद्या काढा ती घालायला आता. पुण्याला होतो तवा. हा ना मग. तर हे बघा करुणाताईंना म्हणत होत्या की आजीचं मत घ्या, त्यांना आवडलेली आहे सगळ्या गोष्टी आहे. मस्त तुम्ही नाटी ते पाठवली होती, त्याच्यामुळं धन्यवाद तर करा त्यांना. धन्यवाद तर म्हणत यायला मला नाही येते. येत नाही का. हा, हा. बरं चला आता. आणि ती नाही नको मला जाय, नाही येत. त्याला येत नाही. तर आता बाकीचा व्हिडिओ जो आहे ना, ती शांती आल्यावरच बनवू आपण. थोडंफार तिचं मत घेऊ. ती आता एवढी फिरायली ना, तिची बडबड ऐका तुम्ही फक्त. आता मी असा चोरून तिचा व्हिडिओ बनवतो. तर भेटतो तुम्हाला लगेच थोड्या वेळात. चला. हे बघा ही दिदी आलेली. काय खाती दिदी. येऊ नको. गोड आहे का. तर हे कोण आलं. कोणते पाहुणे ते कुठले. कारल्याचे आहे का हो तुम्ही. हा, काढल्याची आहे मी. मला नाटी घ्या. कधी? कोण येडी झाली? कशाने ए येडी झाली? तसं नसतं. तुम्हाला घेतली म्हणा नाट्या, 2 आहे म्हणा तुम्हाला. तुझ्या पप्पाने घेतली का त्यांना नाटी. हा कोण कोण घेतली.
घेतलं ग सगळी सर्दी झालेली तरी जांभ कुठे कुठे मग तिच्या कपड्यात ठेवून द्याले आजी तिला. ते फेकून देते ते. शाळेत जाशील का? शाळेत जाणार का? कटिंग करणार का? स्वयंपाकच कर, शाळेत जाऊच नको ठम्मे. असं म्हणा. कोण कोण खायला लागलंय जांभळ? आजी कशा खात्या? कोण आहे त्या? मॅडम आहे त्या, मॅडम. तुझ्या मॅडम आहे त्या आजीचं का? मग तुला एक दोन शिकवतील का त्या? शिकवा म्हणा मला. उद्या शिकवणार आहे का? ठीक आहे, थुकून टाका ते संपलं त्याचं. खुश झाली आई नव्हती दोन. इकडे पिल्या. अरे पाणी नको पिऊ, सर्दी होती. दिदे ए आजीला दे रे जांभळ. ए दिदे, आई कुठे गेली होती 2 दिवस? पमे सगळे दे आजीला. आई कुठे गेली होती का 2 दिवस? कोणत्या गावाला? हो ग. पा केसाची झटके पा कसे मारती. चांगली आजी, गोड आहे का? गोड लागलं, एक आंबट लागलं. हा चांगलं नाही, मी डबल आणन आता. ए काय म्हणल्या तुम्ही? खाऊ ए तू कशी खाती? खाऊ दे ना त्यांना, आवडते त्यांना. तू नाही म्हणले. देऊन टाका आजीला त्यातले 2. कितीच बडबड करायली पमे तू. कोण शिकवलं तुला एवढी बडबड करायची? हाव ग दे दिदे, कोण शिकवलं तुला? सांग की. बोलायचं नाही तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच आता डेली व्हिडिओ राहतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला भेटतो मी तुम्हाला असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर ना. बाय बाय म्हण ना तू. बाय बाय.